कलियुगामध्ये धावपळीच्या युगामध्ये आपल्याला वेळ नाही म्हणून रामानंदाचार्यांनी या काळ वेळ परिस्थिती बघून आपल्याला सोप्यातला सोपा भक्ती मार्ग सांगितलेले आहेत. रामानंदाचार्यांनी काय सांगितले? रामानंदाचार्यांकडे एकच पथ्य आहे, स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. तुम्ही जगा, दुसऱ्याला जगा, ही रामानंदाचार्यांची शिकवण आहे. स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका आणि तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाची भक्ती करा, पण भक्ती करा. बघा त्यांनी सांगितलं का तुम्ही माझी भक्ती करा नाही, तर तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाची भक्ती करा. कारण भक्ती हा केलं पाहिजे, कारण ज्या परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलेला आहे त्यांचं नामस्मरण आपलं करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण त्याच्यासाठी तर आपला जन्म झालेला आहे. मग काम धंदा तर केलाच पाहिजे आपला संसार प्रपंच चालवण्यासाठी. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपण भक्ती केली पाहिजे. बघा आज रामानंदाचार्य काय सांगितलं? बाबा तुम्हाला सकाळी उठून पहाटे उठून भक्ती करा असं सांगितले का नाही? 24 तासातून 23 तास 50 मिनिट आपलं संसार प्रपंच करा आणि दिवसातून 10 मिनिट वेळ काढा. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा, सकाळी भेटेल सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी 10 मिनिट वेळ काढा आणि एकाग्र चित्तानं, आपल्याला 2 मन असतात तर एक अंतर्मनामध्ये अशा पद्धतीने आपण आपल्या देवाऱ्यामध्ये गुरुदेवाचा फोटो असेल चालेल, नसलं तरी चालतो, तर आपण आपल्या देवाऱ्यासमोर एक आसन टाका असं आणि आसनावर बसा, शांत समाधानाने बसून एक अगरबत्ती लावा आणि ती अगरबत्ती संपेपर्यंत ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः हा सिद्ध मंत्र आहे. या मंत्राचा जप करा, आजपासून करायला सुरुवात करा आणि बघा अनुभूती काय येते. कारण आपल्या अंतर्मनामध्ये गुरुदेवाचा फोटो बघायचा आणि बहिर्मनानं त्या मंत्राचा जप करायचा. आपल्या घरी फोटो नसेल तरी चालतो, लक्षात घ्या. गुरुदेवाचा फोटोची आवश्यकता नाही तुम्हाला आता सध्या. फक्त तुम्ही अगरबत्ती लावा, एक आसन टाका आणि या मंत्राचा जप करून बघा. आणि तुमची काही अडचण असेल, तुमची काही समस्या असेल,
गुरुदेवांना या ठिकाणी मनातल्या मनात सांगा, तुमची अडचण 100% सुटणार, तुम्हाला अनुभूती येणार, असे अनुभव येणार, तुम्ही तुमच्या स्वतःला खात्री होणार, अरे हे काम माझं होणार नव्हतं, अशक्य नव्हतं, हे शक्य कशामुळे झालं, तर हे रामानंदाचार्यजींच्या आशीर्वादामुळे झालं, असं ठणकावून तुम्ही स्वतः सांगणार, अशी अनुभूती येते. आज एवढी मंडळी, आज अनुभव घेतलेली मंडळी या ठिकाणी आलेली आहे. लक्षात घ्या, मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, असा कवच जर कोणी भेटला त्याला थांबून विचारायचं तुला काय अनुभव, लगेच तो अनुभव सांगायला सुरुवात करतो. कारण रामानंदाचार्यांचा नित्य अवतार आहे. या कलियुगामध्ये परमेश्वर स्वतः अवतार घेऊन येणार नाही, तर तो संतांच्या रूपामध्ये येणार, सद्गुरूच्या रूपामध्ये येणार आणि ते आपल्याला उद्बोधन करणार. म्हणून त्रेतायुगामध्ये, कलियुगात जे जे युग झाले, या सर्व युगामध्ये एवढ्या पद्धतीचे अवतार झाले. आज संत ज्ञानेश्वर माऊलीचा अवतार, संत शिरोमणी गजानन महाराज, तोच परमात्मा परमेश्वर संत शिरोमणी गजानन महाराजच्या रूपामध्ये आले. तोच परमेश्वर श्री स्वामी समर्थ महाराजच्या रूपामध्ये अक्कलकोट या ठिकाणी अवतार घेतले. ती शक्ती, तोच परमेश्वर समर्थ सद्गुरू कारसिद्धेश्वर महाराजांच्या रूपामध्ये कणेरी या ठिकाणी आले. आणि तोच परमेश्वर आज या पृथ्वी तलावर रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या रूपामध्ये अवतरलेले आहे. म्हणून आज ठणकावून आम्ही का सांगतो, आमचा अनुभव आहे, तुम्ही पण अनुभव घ्या. आले जगी गुरुबाया, आले जगी गुरुबाया, इतिहासामध्ये आपण ऐकलेले जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अवतार कार्यामध्ये त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज गेले होते आणि मोगलांना चावू लागले की शिवराय छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आलेले म्हटल्यानंतर सर्व मोगलांनी त्या ठिकाणी वेढा घातला. वेढा घातल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांना लक्षात आलं की आपल्या राजांचा जीव हा धोक्यामध्ये आहे. त्यावेळेस कीर्तन चालू होतं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला दावा केला की आज राजे या ठिकाणी कीर्तन ऐकायला आले, मग आज जर यांना जर काही बरं वाईट झालं तर आपल्या धर्माचं रक्षण कसं होणार. त्यावेळेस त्यांनी विठ्ठलाला दावा केला. त्यावेळेस ज्या ठिकाणी जे कीर्तन ऐकायला बसलेली मंडळी होते त्यावेळेस सर्वांना ते शिवाजी महाराज दिसायला लागले. त्या मोगलांना सर्व शिवाजी महाराज दिसायला लागले आणि त्यावेळेस त्यामधून छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी निघून गेले. तर असं देव कसा रक्षण करतो याचं उदाहरण, तेच उदाहरण तुम्हाला आज रामानंदाचार्यांच्या सहवासात ज्यावेळेस भारत पाकिस्तान युद्ध चालू होतं त्यावेळेस आपले गुरु भगिनी होते पुण्याची, तिचे मिस्टर मिलिटरी मध्ये होते आणि त्या काश्मीरच्या एरियामध्ये त्या बर्फामध्ये युद्ध चालू असताना ते जखमी झाले
आणि त्या बर्फाच्या याच्यामध्ये ढिगाऱ्यामध्ये ते अडकून पडलेले होते आणि त्यांचा शोधाशोध चालू होता, भरपूर शोध चालू होता, पण ते सापडायला तयार नाही. त्यावेळी त्यांची पत्नी आमच्या गुरुभगिनीच्या का संपर्कात होती. मग त्यांनी त्या नानीला गेले गुरुदेवांना विचारण्यासाठी. गेल्यानंतर माऊलीला विचारले, असं असं माऊली यांचे मालक असं असं युद्धामध्ये आहेत आता याच्यामध्ये, पण आणखी बॉडी पण सापडलेली नाही त्यांची, ते जिवंत आहेत का नाही हे पण आम्हाला कळत नाही, ते खूप जखमी झालेले होते. मग त्यावेळेस रामानंदाचार्यांनी त्यांच्याकडे बघितलं, ठीक आहे मी बघतो जावा म्हणून सांगितले. मग त्यावेळी काय झालं, थोड्या दिवसामध्ये 2-4 दिवसाचा कालावधी गेला होता. त्यावेळी ज्या एरियामध्ये त्या बर्फा एरियामध्ये ते अडकलेले होते त्या ठिकाणी शोधाशोध चालू होता. हेलिकॉप्टर मधून शोधाशोध चालू असताना एक घार त्या ठिकाणी त्या मिलिटरीच्या जे लोक शोधात होते त्यांना एक घार दिसली आणि ती घार दिसल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी कोणती तरी व्यक्ती आहे इथं जखमी, म्हणून तरी घार फिरते असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते हेलिकॉप्टर तिथं उतरलं गेलं. त्यावेळेस तो व्यक्ती, तो मिलिटरी मॅन त्या ठिकाणी सापडला आणि त्याला हेलिकॉप्टर मध्ये घालून आणलं गेलं आणि ते जखमी अवस्थेतून तो बरा झाला. बघा, काही दिवसानंतर ती मंडळी परत दर्शनासाठी नानी ज्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, गुरुदेव आमचे मालक आलेले आहेत, त्या ठिकाणी सुरक्षित आहेत. त्यावेळेस रामानंदाचार्यांनी सांगितलं, तुझ्यासाठी मी घार बनवून देतो, घार त्या ठिकाणी. असे ही जगद्गुरूंची लीला आहे. 21 ऑक्टोबर 2005 या वर्षी रामानंदाचार्यांना अयोध्या येथे पट्टाभिषेक करून त्या ठिकाणी जगद्गुरू पदवी देण्यात आली. त्यावेळेसचा एक प्रसंग आहे, ज्यावेळेस नानीजून रामानंदाचार्यजी अयोध्येकडे निघाले असताना वाटत त्यांच्यासोबत त्यावेळेस थेट सिक्युरिटी होती, कारण हिंदू धर्मावर एकदम कट्टर बोलायचे रामानंदाचार्यजी सद्गुरू असताना, कारण ते धर्मगुरू आहेत, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी तर त्यांचा अवतार कार्य झालेला आहे. मग ते बोलत असत त्यावेळेस त्यांना झेड सिक्युरिटी होती. पुढे पाठीमागे पुढे 2-3-4-5 गाड्या होत्या. जात असताना वाटत त्यांच्या गाड्याच्या समोर वानरच्या टोळक्यावर वानर बसली, 100 ते 150 वानर. किती हार न मारलं तर वानर बाजूला हटायला तयार नाही. त्यावेळेस रामानंदाचार्यजी मध्ये झोपलेले होते. त्यावेळेस त्यांना उठवलं की असं गुरुदेव बरीच वानर आले आणि ती बाजूला जायला तयार नाही. त्यावेळेस ते उठले, रामानंदाचार्य सांगितले तुम्ही गाडीतून कोणी उतरू नका. त्यावेळेस स्वतः रामानंदाचार्यजी गाडीतून उतरला ती वानर येऊन पळत येऊन रामानंदाचार्यांचं दर्शन घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्या वानरांना, मला शिस्त आवडते, व्यवस्थित लाईन मध्ये दर्शन घ्यायचं. तर 100 ते 150 वानरांनी लाईन लावली, एक वानर यायचा, दर्शन घ्यायचा, निघून जायचा. त्यावेळेस रामानंदाचार्यांनी सोबतच्या व्यक्तीला सांगितलं की मी राम अवतारामध्ये असताना ही वानरसेना माझ्या सोबत होती. कारण असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव, लाखो अनुभव या ठिकाणी आपल्याला पावले ऐकायला बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात.